live. Thank you, cameraman Harshal. Thank you so much. हॅलो हॅलो. चला मैदान क्रमांक 1 वर पुन्हा मी नजरा त्या ठिकाणी जोडतोय. ठाकूर लायन्स विरुद्ध मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. शुभा कॅपिटल्स, ठाकूर लायन्स आणि शुभा कॅपिटल्स असा मॅच. टॉस जिंकलाय शुभा कॅपिटल्स टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय ठाकूर लायन्सने हा टॉस जिंकलाय आणि त्याने निर्णय घेतलाय तो बॅटिंग करण्याचा. त्यांच्या दोन बॅटर उतरलेत स्ट्रायकिंगकडे. सध्या जर आपण बघितलं तर बॅटर त्या ठिकाणी स्ट्रायकिंगकडे पाहायला मिळत आहेत. सुपर कबार सत्रामध्ये चेंडूला खेळून काढलंय. धावसंख्या 1ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात ते 3 धाबा. गणेश मागच्या मॅचचा संकटमोचक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हाफ सेंचुरी त्यांनी 16 चेंडूंमध्ये पूर्ण केली. आता स्ट्रायकिंगकडे बॅटरचा जर आपण उल्लेख केला, चंदन चंदन हा खेळाडू स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, उगम घरत सरांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव अतिरिक्त च्या साहाय्याने जोडली जाते आणि एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 4 धाबा. 4 फॉर नो लॉस. निर्मित महात्रे आता चांगले लाईन मध्ये येत आहेत. मागच्या वर्षी सुद्धा निर्मितची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अशा प्रकारचे जर गोलंदाज चाललेत तर अर्थातच दबदबा दहशत निर्माण करू शकतात शिवबा कॅपिटल्स संघ. पुढचा बॉल, संत गतीचा चेंडूला पूल करायचा होता. चेंडू हवेत आहे. स्कोरलेग क्षेत्रामध्ये शतरक्षक कुणी नव्हता. अंतिम क्षणी पोहोचता पोहोचता बॅटर या खेळपट्टीवर धाव पूर्ण करत आहेत. धावसंख्येत बदल होतोय. 2 धावा मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना ठाकूर लायन्स टीमची धावसंख्या बिनबाद 6. 6 विदाउट लॉस. सोन्याच्या चाळीत चांदीच्या जाळीत फडफड्या जीवाची सायवा. हे डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैनावी मुंबईची सायबा. सोन्याच्या चाळीत चांदीच्या जाळीत फडफड्या जीवाची सायबा. कुणी फसला का बघते सायबा, तो दिसला मला रे सायबा. त्याच्या नजरेत आगगडी दिलाचा वाघ, त्याचा अंगार बेकार सायबा. थँक्यू. ठाकूर लायन्स टीमची धावसंख्या बिनबाद 6 झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा आल्यात. पुन्हा स्ट्रायकिंगकडे चंदन नावाचा खेळाडू असेल. निर्मित म्हात्रेचं हे चांगलं षटक आहे. विकेट जरी मिळाला नसलं तरी चांगली गुणवत्ता त्याने सिद्ध केली पहिल्या षटकामध्ये. नंबर 2चं षटक टाकण्याकरता जितेश चौधरी आलाय. गणेश स्ट्रायकिंगकडे बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सीमा रेषेपार मिळतं धाबा 4. चौकार. वेलकम बाउंड्री. चौकारणीची धावसंख्या आता 10 वर पोहोचली जाते. जितेश चौधरी याचा सुद्धा समाचार घेण्याचा विचार केलाय गणेशने. 16 चेंडूंमध्ये 50 धावा बनवल्या तरी सुद्धा त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं या आधीच्या मॅच मध्ये. गुडलेन स्पॉटवर चेंडूला टाकलाय. उंची थोडीशी जास्त होती. उसळी घेणारा चेंडू होता पडल्यानंतर, त्यामुळेच हाईट इज अ फॅक्टर. पंचाने दर्शवलंय की कशा पद्धतीने चेंडू अप होत होता. धावसंख्या धाव फळकावर 1ने पुढे जातोय. बॅटची मदत मिळाली की काय, कारण बॅटची सुद्धा मदत मिळाली होती. धावसंख्या धाव फळकावर 11 बिनबाद 11. मैदानाच्या आतून कुणीच जाऊ नका एक विनंती असेल. रुदन सनराइज टीमचे सपोर्टर्स आहेत, पाठीराखे आहेत तिथे.
ओर पिच बॉल चेंडूला कोण काढला जातो ऑन साइडला मिड ऑन मधून चेंडू डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव एक धाबेनिशी दोन्ही बॅटर आपापल्या जागेवर जाऊन उभे राहतात, आपापल्या क्रीज मध्ये जाऊन उभे राहत आहेत. धावसंख्या झाली ती 12 धाबा. एक षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धाबा ठाकूर लायन्स टीमच्या. ठाकूर लायन्स टीमचा जर आपण गुण तालिकेमध्ये क्रमांक बघितला तर थोडेसे ते डाऊन आहेत. एकच मॅच त्याने जिंकलाय. शॉर्ट बॉल होता, चेंडू आणि बॅटचा समन्वय झाला की नाही ती चर्चा आपण करूया. एक धाव तर बॅटर पूर्ण करतायत आणि 22चा इशारा पंच सुशांत मांजरेकर सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतायत. आपल्या भंडारी प्रीमियर लीगचं भाग्य की ISPL मध्ये सलग दुसऱ्यांदा पंचांची कामगिरी चोखपणे बजावणारे पंच सुशांत मांजरेकर या ISPL चे पंच इथे BPL मध्ये चांगली कामगिरी करतायत. सोबतच विनीत चोरी यांचा सुद्धा आभार मानेन, कारण त्यांच्यामुळेच आपण सुशांत मांजरेकर सरांना या खेळपट्टीवर बघतायत. भंडारी प्रीमियर लीग मध्ये पंचांची कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने ते करताना दिसत आहेत. उगम घरत असो, दीपक कोतवाल, संदीप गाबड, कॅरी रॉड्रिक्स, चव्हाण सर, प्रकाश भगत सर, चांगलं काम पंचांनी या स्पर्धेमध्ये केलंय. वळी आता पुन्हा एकदा मॅचकडे. धावसंख्या इकडे पुढे जाते, धाबा लागल्या जातात ते 14 धाबा. संत गतीने जाऊन चालणार नाही, वेग धारण करावा लागेल. धावसंख्या आहे ती 14 फॉर नो लॉस. बिनबाद 14. 1.5 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या आहे ती 14 आणि आता दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. बेधडक मारलाय कडक, मिड विकेट पट्ट्या बाहेर पाठवून दिले या चेंडूला. 6 धावांची मोहर लागली या चेंडूवर. षटकार 2 षटकांमध्ये 20 धावा, 20 विदाउट लॉस. पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात केला हिराणा. DJ विशाल लाखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल थँक्यू जोडा. लाखात नंबर 1. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण बघतायत खूप चांगले मॅनेजमेंटचे सूत्र हाताळले जात आहेत. एक षटक संपल्या, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 20 धाबा, 20 आफ्टर 2 ओव्हर. दोन्ही बॅटरला जबाबदारी स्वीकारावी लागेल. एका बाजूला हट्टाकट्टा मजबूत बांध्याचा ज्ञानाची जास्त शिदोरी असलेला खेळाडू ज्याला आपण बघितलोय गणेश, त्याची अफलातून फलंदाजी आपण बघितली. चंदन स्ट्रायकिंग कडे असेल आणि नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आपण बघतात गणेश आहेत. 2 षटकांमध्ये 20 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच उगम घरत सरांचा आपल्यापर्यंत आलाय. पनामा कॅप, साधारणतः ह्या पनामा कॅपचा फायदा जर आपण बघितला तर खऱ्या अर्थाने उन्हापासून थोडासा बचाव सुद्धा होत असतो या पनामा कॅपमुळे. हा शॉर्ट बॉल होता, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. शतरक्षकाच्या डोक्यावरून या चेंडूला पाठवून दिले सरळ 6 धावांकरता बिगी. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिराणा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हिराणा. थँक्यू. संकल्प पाटील करता मला वाटते हे गीत लावलंय, परंतु त्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि संकल्पाने संकल्प केलं असेल. कारण षटकार जरी आला असेल तरी माझ्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती माझी गुणवत्ता मी या ठिकाणी पेश करेन. सरळ बॅटचा वापर केलाय. फुल पिच बॉल होता, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळत 4. भंडारी प्रीमियर लीग चौकार.
स्कोर इज 30. धावसंख्या 30. दोन पूर्णांक 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धावफळकावर 30 धाबा. दोन्ही बॅटर ज्या पद्धतीने बॅटिंग करतात असं वाटतं की 70 ते 80 धाबा पहिल्या इनिंग मध्ये बनतील. स्लो बर्वन चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु अगदी योग्य पद्धतीने दिशा दाखवली आहे चेंडूला. लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, सिक्सर. क्या बात आहे. ओल्ड इज गोल्ड, सोनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि तसंच एक चांगलं गीत या ठिकाणी वाजवलं जातं. वारा तर सुटलाय, परंतु विजयाचा वारा नेमका कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये दिसून येईल. फटाक्यांची आतषबाजी जशी आपण दिवाळी मध्ये बघत असतो तशी षटकार आणि चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतून फलंदाज करताना दिसत आहेत. धावसंख्या बिनबाद 36 धाबा. एकामागून एक षटकारांचे गोळे हे मैदानाच्या बाहेर पडताना आपल्याला दिसून येत आहेत. स्लो बर्वन पुन्हा गतीमध्ये परिवर्तन दिसलं. टायमिंग करू शकला नाही बॅटर. एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. एक धाव मिळाली. स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि फायदा उचलताना ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात 38. 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा बॉल बघूया काय घडलंय आणि बॅटरने पुन्हा एकदा धमाका बार उडवलाय. एक चेंडू जरी निर्धाव 2 धाव मिळाल्या असल्या तरी सुद्धा चांगली आक्रमकता दिसतोय. चौकार येतोय. थँक्यू. धावसंख्या 4 ने पुढे जाते. वेगाने धावफळक पुढे सरकतोय आणि खरोखरच चांगलं लेखाजोखा आमच्यापर्यंत आमच्या डिजिटल स्कोर अपडेटरचा. एकूण धावसंख्या 42. षटक क्रमांक 30 सुरू आहे. तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या ठाकूर लॉयन्स टीमची. दोन्ही बॅटर आता चमकदार कामगिरी करतायत. चंदन कुडू स्ट्राईक इनकडे, गणेश नॉन स्ट्राईक इनकडे. 84 क्रमांकाची जर्सी त्याची. चांगलं बॅटिंग तो सुद्धा करतोय. खोलवाट्या पादा चेंडू आणि या चेंडूला खोदून काढलं जातं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बघितलं आपण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत बॅटिंग करणाऱ्या ठाकूर लॉयन्स टीमच्या. बिनबाद 43. 43 विदाउट लॉस. मुखर्जी नटी कमाल झाली. स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली. थँक्यू सो मच डीजे. कधी कधी असं वाटतं की दर्शित हे स्वतःची हकीकत या ठिकाणी व्यक्त करतायत या गीतामधून. धावसंख्या धावफळकावर 3 षटकं संपल्यानंतर लागली जाते ती 43 धाबा. 43. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय निर्मित म्हात्रे. आदरणीय निलेश म्हात्रे पप्प्या यांचे सुपुत्र आहेत निर्मित म्हात्रे. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू निलेश म्हात्रे यांची आठवण आल्यापासून राहत नाही. निर्मित याचा हा बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. BPL चौकार.
दोन्ही बॅटरमध्ये भागीदारी तर वाढत चालली आणि ही भागीदारी आता संकट बनलेली आहेत प्रतिस्पर्धी संघाकरता. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात 47 धाबा 47. चांगली भागीदारी ही व्हायलाच पाहिजे आणि त्यामुळेच हे दोन बॅटर उत्सुक आहेत. ओहो, पुढचा बॉल जर आपण बघितला तर एक डॉट बॉल पाहायला मिळतोय निर्मित म्हात्रे या खेळाडूचा. सत्तेचाळीस धाबा. दोन्ही टीमला मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचे आहेत. शिवबा कॅपिटल्स टीमला सुद्धा. फुल टॉस बॉल, चेंडूवर हल्ला केला होता परंतु इथे काय घडलंय ते बघूया. विकेटचं पतन झालंय. गॉन. स्वराज्य स्थापनेची घेतली शपथ, त्रस्त केले मोगलास, घडविला स्वराज्याचा नवा इतिहास, वंदन करीतो राजास. शिव महाराज, आमचं शिव महाराज, शिव महाराज. खरोखरच ऊर्जेचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या भारता व्यतिरिक्त संपूर्ण जगभरात ज्यांचे अनेक पुतळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमेरिकेसारख्या देशामध्ये 48 पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे बघायला मिळत आहेत. श्रीलंकेमध्ये 35 स्टॅच्यू पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहायला मिळत आहेत. जपानमध्ये 29. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत असते. खऱ्या अर्थाने जगभरावर संपूर्ण जगाभर कीर्तिमान ठरलेलं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून ज्यांचा उल्लेख आपण सातत्याने करतोय, ज्यांचं नाव घेतल्याबरोबरच आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा येते आणि त्या देवतेचं गीत नुकताच वाजलंय. मॅचकडे आपण वळूया. पुढचा बॉल डॉट टाकला गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी होत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनीत हा बॅटर गेलाय. ब्रावो गेला, विनीत गेला आणि विनीत यांनी ह्या चेंडूला पाठवून दिला. थोडंच लॉंगन पट्ट्या बाहेर. मिळतील धाबा 6. षटकार. स्कोर मूव्स ऑन 53. 53 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. शुभा कॅपिटल्स संघाविरुद्ध हा षटकार खेचला जातोय. धावसंख्या 1 गडी बाद 53 धाबा. स्ट्रायकिंगकडे विनीत चौधरी ब्राव या नावानं प्रसिद्ध खेळाडू. खुल्या गटातील मॅचेस मध्ये त्याची गुणवत्ता आपण बघितलं. आता तो चुकलाय. थोडस इनसाइड आउट करून खेळायचं होतं. बॅटरला ठाऊक असायला पाहिजे की त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे आणि लेग स्टंप कुठे आहेत. फ्रंटफूट आणि बॅकफूट सुद्धा ओळखायला पाहिजे. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धाबा. 53 आफ्टर 4 ओव्हर. 53 धाबा धावफलकावर लागल्या जातात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये काय घडामोडी घडत आहेत ह्या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा नरवीरची माझ्या आप्पा मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम BPL 2025. मराठा बाणेदार घोड्यावरी स्वार, घोड्यावरी स्वार. जी 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 र जी जी र जी, जी 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 र जी जी र जी, जी 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 र जी जी र जी, जी 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 र जी जी र जी. गणेश स्ट्रायकिंगकडे असतील. गणेश सोरगे मागच्या मॅच हिरो होते. मागच्या मॅच मध्ये संघाला संकटामधून बाहेर काढले होते परंतु शेवटच्या क्षणाला किनारा लगत येता येता त्यांचे ते नाव नौका बुडाली होती. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलाय अंकित. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. पंच आपले दोन्ही हात हवेमध्ये खुले करत आहेत. पंचांचा इशारा येतो समांतर. धाबा येत आहेत अमांतर. धावसंख्या इकडे पुढे जाते. धाबा लागल्या जातात. 1 गडी बाद 54. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. गणेश
14 या धावसंख्येवर खेळतोय. या स्पर्धेमध्ये त्याचं एक अर्धशतक पाहायला मिळालं. पुढे येऊन खेळायचं होतं, चॉक करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी चांगली पाहायला मिळाली ती अंकित पाटीलची. अंकितने या आधीचा एक स्क्वेअर मारा टाकला होता. धावसंख्या 54 झाली. 5 चेंडू शिल्लक आहेत. पुढील मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत आणि त्याची अधिकृत माहिती आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतील. ओ सरळ बॅटने स्टँड अँड लेबर चेंडूला पाठवून दिलं जाते लॉंग ऑफ रिझन मध्ये. सीमारेषे पार. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळत 4. BPL चौकार. चौकार मिळाला आणि त्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 1 गडी बाद 58. चांगली भागीदारी झाली होती. पहिल्या विकेट करता सुद्धा भारी भक्कम भागीदारी. दुसऱ्या विकेट करता सुद्धा भागीदारी होतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 58. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा हा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये टिपलाय जेल आणि फलंदाजाचा संपलाय. थँक्यू. सध्या आपल्या भंडारी समाजाचे खेळाडू भरपूर चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत आणि त्या खेळाडूंचा सुद्धा उल्लेख एखाद्या गीतामधून झाला तर आम्हाला खूप बरं वाटेल. भावेश पवार ISPL मध्ये आपण बघितलं तर टायगर्स ऑफ कोलकाता टीम मधून ते खेळताना दिसले आणि आयकॉन म्हणून त्यांची वर्णी लागली होती. 8.5 लाख रुपये त्या खेळाडूला मिळाले त्या ISPLचं हे दुसरं पर्व खेळण्याकरता. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता या बॅटरला. प्रतीक चेंडू खाली आणि पाटील चेंडू काढले आणि पाटील कडून चूक झाली. याचबरोबर संकल्पने हा जेल सोडलाय त्यामुळेच फायदा झाला बॅटरला. 1 धाव पूर्ण केली. एका धावनीची धावसंख्या 2 गडी बाद 59. 59 for 2. 2 गडी बाद 59 धावा झालेल्या आहेत. हा चेंडूला बघितलं आपण तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढलाय. पाहता पाहता 2 धाव मिळतात या बॅटरला. 2 धावांची भर पडली आणि धावा लागले जात आहेत. 2 गडी बाद 61. 61 for 2. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. विनीत करता नो बॉलचा इशारा. बीमार केलं जातं गोलंदाजाला. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2+1 एकूण या 3 धावा असतील. कमरेपेक्षाही जास्त हा चेंडू भर होता तरी सुद्धा बीमर करता तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आमंत्रण दिलंय. रिव्ह्यू घेतलाय. DRS ची मागणी केलाय सुशांत मांजरेकर सरांनी. त्यामुळेच आमचे पंच दीपक कोतवाल सर या ठिकाणी योग्य तो निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचवतील. थोडीशी शंका आशंका निर्माण झाल्यावर कोणाचं नुकसान नको त्यामुळेच हा DRS घेतलाय. प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये कुणी जाऊ नका. इतर खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये उतरू नका. सीमारेषा ओलांडू नका. जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत त्या व्यतिरिक्त इतर कोणीही जाऊ नका. आपल्या पंचांपेक्षा जर आपण मोठे असो तर नक्कीच आपण पुढे जा. कारण क्रिकेटचा इतिहास असा आहे की क्रिकेटच्या इतिहासामध्ये पंचांना देव असं म्हटलं जातं. एक पुस्तक आहे मित्रांनो आणि त्यामुळेच जे काही निर्णय असतील पंचांचे ते आपण मैदानाच्या आतमधून लगेचच ऐकणार आहोत.
यस दॅट इज अ नो बॉल. कमरेपेक्षाही जास्त तो वर होता, त्यामुळेच अधिकृत इशारा सुशांत मांजरेकर सरांचा आला. ISPL सारखी मोठी स्पर्धा सलग 2 वर्ष ज्यांनी गाजवली, 34 पैकी 30 मॅच मध्ये त्यांनी पंचांची कामगिरी ISPLच्या त्या स्टेजला केलं. आणि ISPL म्हटलं तर ती सुद्धा आपल्या या टेनिस क्रिकेटपटूंकरता सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आणि असा अनुभव असलेले पंच या ठिकाणी योग्य तो निर्णय देत आहेत. धावसंख्या धावफळकावर जर आपण बघितली तर या 3 ने पुढे सरकताना धाबा लायन्स टीमने धावा बनवल्या आहेत त्या 66 आणि 67 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय. 67 इज द टार्गेट. RTG किंग्स आणि रुद्र रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. आणि त्यानंतर PVR इंडियन्स आणि NT वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन या. म्हणजे हे 4 टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण बघणार आहोत. रुद्र रॉयल्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी रेडी आहेत. प्लीज आपलं सहकार्य आणि आपल्या सहकार्यानेच आपण ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतोय. टार्गेट आहे 67 या धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल त्याची चर्चा आपण करणार आहोत. खूप चांगली कामगिरी आपल्या पंचांद्वारे या ठिकाणी झालेली आहे, त्यामुळे सर्व पंचांचं मी कौतुक करेन. संदीप गावड सर विशेष म्हणजे आतापर्यंत बघितलं तर त्यांचं कारकीर्द ही फार मोठी आहे. क्रिकेट खेळाडू म्हणून सुरुवातीला ते पुढे आले आणि आज MCAचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रकाश भगत, चव्हाण सर, उगम घरत सर, सुशांत मांजरेकर सर, दीपक कोतवाल सर, चांगली चुगलबंदी बघायला मिळतोय या पंचांची. टॉस आपण करून घेऊया. दुसऱ्या इनिंगमध्ये 67 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय त्याची चर्चा आपण करणार आहोत. ती चर्चा करण्याआधी टॉस फार महत्वाचा असेल. RTG किंग्स कॅप्टन टॉससाठी या. NT वॉरियर्स आणि PVR इंडियन्स PVR इंडियन्स टीमचे कॅप्टन इथे या ठिकाणी आलेले आहेत. टॉस आपण करणार आहोत. क्रिकेट म्हटलं तर खूपच चांगले ऊर्जा खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. PVR इंडियन्स आणि NT वॉरियर्स या टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. नरेंद्र पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ ऊर्जेचा, क्रिकेट हा खेळ गमतीचा. या क्रिकेटमध्ये अनेक संघ काढत असतात अनेक पळवाटा आणि आदरणीय नरेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण करूया या मॅचचा छाप आणि काटा. हेड आणि टेल आहे. कॉलिंग कोण करतोय? जयेश कॉलिंग करतायत. टेल असा आवाज, इट इज हेड. याच कारणानं हा टॉस जिंकलाय स्वप्नीलने. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आपल्याला जास्त दिसतं. मॅच पेंडिंग ठेवू नका. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे. खूप एन्जॉय केला आम्ही, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आणि मोठ्या संख्येने DBN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला आपण सबस्क्राईब करा. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा परततोय. तत्पूर्वी आणखीन एक आता टॉस आमच्या समोर येतोय. RTG किंग्स, मला वाटतं एकाला दोघे लागत आहेत. मागे सुद्धा 2 कॅप्टन बघितलेत. रुद्र रॉयल्स कॉलिंग कोण करतंय? रुद्र रॉयल्स टीमचे कॅप्टन कॉलिंग करत आहेत. हेड असा आवाज, यस इट इज हेड. आणि त्यामुळेच रुद्र रॉयल्स टीमचे कॅप्टन इथे टॉस जिंकलाय. सर्वप्रथम अभिनंदन. रुद्र रॉयल्स म्हटलं तर कालच्या दिवसामध्ये 3 पैकी 2 मॅच जिंकले, 1 टाय झाली. आजच्या दिवसात पराभव हाती आलाय. या मॅच करता काय तयारी आणि निर्णय काय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेणार आहोत आणि स्ट्रॅटजी अशी काय नाही, जो आमचा रेग्युलर नॅचरल गेम आहे तोच आम्ही खेळायचा ट्राय करणार आहोत. मला असं वाटतं की आजच्या दिवसात RTG किंगने वापसी केलेली आहे, तर त्यांच्याकरता काय रणनीती असेल, किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि कोणत्या बॅटरला बाद करण्याचा सुरुवातीला प्रयास असेल? रणनीती अशी काय नाही, आमचे सर्व जे गोलंदाज आणि फलंदाज आहेत ते चांगलीच कामगिरी करतात. म्हणजे आम्ही जर बघितलं लास्ट मॅचपर्यंत आम्ही टॉपला होते. तशी काय रणनीती नाही आहे,
जे नॅचरल गेम आहे तेच मी त्यांना सांगणार, जे नॅचरल आपल्या प्लॅनवरची स्ट्रिक्ट राहा आणि जे बेस्ट असणार ते विन होणार. भरपूर एन्जॉय करता या स्पर्धेला तुम्ही आणि तुमचे समर्थक? हो नक्कीच, दरवर्षीच मजा येते. यावर्षीसुद्धा भरपूर चांगलं आयोजन आहे आणि मी सर्वप्रथम तर आयोजन कमिटीचे मी आभार मानतो. तसेच आमचे संघमालक हार्दिका आणि जितेश यांचेसुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या संघात आम्हाला खेळण्याची संधी दिली. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दुसऱ्या बाजूला आरटीजी किंग्स एक मॅच आजच्या दिवसात जिंकल्यात, काय वापस होईल तुमच्या गुणतालिकेमध्ये? हो नक्कीच, आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करताना किती धावा बनवाल? बॅटिंग तुम्हाला करायचं आहे, 5 षटकांचा मॅच आहे आणि कोणावर मोठी जबाबदारी असेल? आम्ही 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आमचे सर्व प्लेयर चांगले आहेत, सर्वांना जबाबदारी माहिती आहे काय काय करायचं. परंतु कॅप्टन म्हणून एक मोठी जबाबदारी असते, फक्त टास्क करण्याकरता कॅप्टन मर्यादित नसतो, तर पूर्ण हँडलिंग करावी लागते. तुम्हाला काय वाटतं तुमच्या टीममधून कोणाकडून जास्त चांगली खेळी आणखीन व्हावी जेणेकरून तुमची आरटीजी किंग्स हा संघ पुढे जाईल? मी कॅप्टन म्हणून स्वतः प्रयत्न करेन की माझी टीम कशी जिंकेल. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. हे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण बघितले, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा. पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊया. प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. नरवीर शिवाजी आप्पा मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम BPL 2025. स्टील स्टे ट्यून ऑन DBN लाईव्ह. थँक यू कॅमेरामॅन. दुसऱ्या इनिंगला आता प्रारंभ होतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा एक अतिरिक्त खेळाडू या ना. विनीत ब्रो, एखादा खेळाडू पाठवून द्या. 2 जे बॅटर उतरलेत त्या बॅटरची चर्चा करूया आपण. स्ट्राईक इनकडे कोण आहे, नॉन स्ट्राईक इनकडे कोण आहे? स्ट्राईक इनकडे निर्मित म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक इनकडे चिनार. पहिलं षटक टाकण्याकरिता प्रत्यय, पहिले षटक टाकण्याकरता प्रत्ययाचं पहिले षटक कसं घडतंय त्या षटकाबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. जिंकण्याकरता 67 धावसंख्येचं टार्गेट आहे. 67 इज द टार्गेट. मैदान क्रमांक 2 वर हा दुसरा डाव सुरू झालाय. 2:46 झालेत. पाहूया काय घडामोडी घडतायत या मॅचच्या. गेम इज ऑन. बॅटर इज रेडी, बॉलर इज रेडी. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. इथे दिशा बदलली गेली. वाईड बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या जास्त अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. अतिरिक्त धाबेनिशी धावपळ आता पुढे जातोय आणि धाबा लागल्या जातात ते 1, म्हणजेच एक खातं उघडलं गेलंय. बोनस गुण आहेत या क्रिकेट मधील, ते बोनस गुण मिळत आहेत. चांगला दमखम दाखवावा लागेल या खेळपट्टीवर. संत गतीचा चेंडू आणि निर्मिती आणि ताकद झोकली होती. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षकाने जीवतोड मेहनत करत हा झेल टिपलाय. विकेटचं पतन. निर्मित म्हात्रे याला यावं लागेल परत. विकेट डाऊन. 1 वर 1 धक्का गॉन. सदुसष्ट धावसंख्येचा पाठलाग. एकतर कधी कधी विचारामध्ये काय येतं की 67 धावा आहेत, 5 षटकांमध्ये पूर्ण होतील की नाही हे शंका आशंका होते. कॉन्सन्ट्रेशन पूर्णतः तुम्ही राखू शकत नाही. कॉन्सन्ट्रेशन आणि कंट्रोल या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला अद्यावत कराव्या लागत आहेत. विनीत चौधरी एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. निर्मित म्हात्रे हा सुद्धा आयकॉनच्या भूमिकेमध्ये होता, त्याला झटपट बाद केलाय. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आत याच दरम्यान गेलाय अक्षय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय गेलाय. चिनार चौधरी सलामीवीर फलंदाज म्हणून मागच्या पर्वामध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला होता. चांगली फलंदाजी त्यांची आपण बघितली होती. चांगलं नेतृत्व हे तुम्हाला दाखवावं लागेल. स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल आणि त्याकरता तुमच्यामध्ये हिम्मत असायला पाहिजे. नेहमीच आम्ही म्हणत असतो की स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करा. उद्या उठून कोणी म्हणू नये की याला मी घडवलंय. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल होता, जागा बनवून
फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. एक धाव मिळाली. एका धाबेनिशी धावफळक पुढे सरकतोय आणि धाबा लागल्या जातात. एक गडी बाद 2. 67 धावसंख्येचा पाठलाग करताना सरासरीवर सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. शुभा कॅपिटल्स या टीमला आज सकाळीच एक पराभव हाती आलाय. त्यामुळेच विजयाचा शोध आजच्या दिवसामध्ये ते घेताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला ठाकूर लायन्सने चांगला खेळ केलाय. वो हा चेंडूला खेळून काढला जातोय. फुल करण्याचा इरादा केला होता. पक्का चौकार ठोकलाय. स्कोर लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय. मिळतील धाबा 4. चौकार. स्कोर इज 6. धावसंख्या धावफळकावर 6. चांगला सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे लाभतोय या भंडारी प्रीमियर लीगला. भंडारी समाजाचे चांगले खेळाडू टेनिस क्रिकेट व्यतिरिक्त लेदर मध्ये सुद्धा पुढे येताना दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा आठवण झाली आयुष म्हात्रेची. मागच्या वर्षी उद्घाटक म्हणून त्याला आपण बघितलं होतं आणि कुणीच विचार केला नव्हता तो खेळाडू इतका चांगला परफॉर्मन्स देईल. व्हाईट बॉलचा इशारा. SKCC विरार संघाकडून आयुष म्हात्रे सुरुवात करताना दिसलाय. आणि आज जर बघितलं तर मुंबईचा एक प्रमुख अस्त्र म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय. विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. अंडर 17 17 वर्षाचा खेळाडू. ओहो चांगला पंच केलाय. चेंडू जातोय डीप फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. एक गडी बाद. धावा लागल्या जातात. धावपळकावर 11 धावा. PBR इंडियन्स टीमचे अतिशय चांगले जबरदस्त अष्टपैलू खेळाडू विनीत सुरी यांना तुम्ही बघताय डाव्या बाजूला. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स मैदान क्रमांक 2 वर त्यांचा सुद्धा दिसलाय. धावसंख्या किती झाली त्याची चर्चा करूया. 11 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रत्येक चेंडू मागे धावा तर घेण्याचा होतोय प्रयत्न आणि प्रयत्न हे करतच राहायला पाहिजेत जसं आपण बघतोय. हा चेंडू फुलटॉस होता. फुलटॉस चेंडूला पाठवायचं होतं स्कोर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. फायनल लेग मध्ये चेंडू गेलाय. एका धाव्याची धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. 5 बॉलची समाप्ती 12 धावा. मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट हा खेळ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळला जातोय. महाराष्ट्रापेक्षाही जास्त स्पर्धा हा UP मध्ये होत आहेत. शॉर्ट बॉल अगोदरच बॅट फिरवली गेली. मॅनामधून तलवार काढली. वार काय होताना दिसत नाही. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धावा लागल्या जातात ते 12 धावा. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. 12 धावा 1 गडी बाद. पुन्हा काय विचार असेल ते बघूया आपण. 55 धावा उर्वरित 24 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. मैदान क्रमांक 1 वर बॅटिंग करणाऱ्या शुभा कॅपिटल्स या टीमला गत विजेता होता. मागच्या वर्षीचा विजेतापद शुभा कॅपिटल्स टीमने जे टायटल्स होतं ते टायटल्स मिळवलं होतं. केशल पाटील सुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले समालोचक, चांगले क्रिकेटपटू, मॅनेजमेंटचे सूत्र हाताळण्याचं काम करतात. आणि केशल पाटीलला मी कालच्या दिवसात बघितलं की जे काही काम मिळायचं ते मनापासून करायचं. कारण काम कोणतेही छोटे किंवा मोठं नसतं. मनापासून केलं ना तर छोट्या कामामधून सुद्धा तुम्ही आनंद मिळवू शकतायत. तसंच हे व्यक्तिमत्व उजव्या बाजूला आहेत. आणि मॅनेजमेंट करणारी टीम बघा खूप चांगलं चालाकी दाखवत आहेत. आम्ही कालपासून त्यांची नावं मागतोय परंतु ते आमच्यापर्यंत नावं पोचत नाही. इतकी चांगले मॅनेजमेंट आहे. धावसंख्या 12. 1 गडी बाद. आता विनीत चौधरी गोलंदाजी मार्गावर आलाय. ब्रवो गोलंदाजी मार्गावर आलाय आणि समोर आहे तो चिनार. सरळ बॅटने चिनार या बॅटरने चेंडूला लॉंग ऑफ रिजनच्या दिशेने पाठवलंय. व्हॉट हॅपन. झेल तर टिपलाय परंतु नेमकं काय घडलंय ते आपण बघणार आहोत.
बॅटर इज बॅटर इज गॉन. फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत आणि चिनार चांगली बॅटिंग करत होते आणि अर्थातच त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती संघाला. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 2 गडी बाद 12 धाबा. चांगला झेल टिपलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने. वरद नावाचा खेळाडू गेलाय आता. वरद नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल. वरद आणि अक्षय ठाकूर या दोघांवर जबाबदारी. विनीत चौधरी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून देतो. चिनार एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू, त्याला बाद केलं गेलंय आणि ते सुद्धा लगेचच परत आहेत. हो ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. पंचाने वाईड घोषित केलाय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. वाईड लाईनच्या पलीकडून हा चेंडू थोडासा जाताना दिसलाय आणि त्यामुळेच ही या चेंडूला वाईड घोषित केलंय. सो एक धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्या धावफळकावर 2 गडी बाद 13 धाबा. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 54 धाबा अजूनही बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 54 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 54 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू येतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. प्रत्यय थ्रो ॲक्युरेट करतायत आणि एकच धाब्यावर रोखलं गेलंय. 2 गडी बाद धाबा लागल्या जातात त्या 14 धाबा. शुभा कॅपिटल्स टीमची ही स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक चेंडू मागे हा वाढत चाललाय. प्रत्येक चेंडू मागे ह्या जो आपण फरक बघतोय 14 पेक्षाही जास्त सरासरीने तो धाबा बनवाव्या लागतील. वॉटर बॉल आता व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. सो मी नेहमीच म्हणत असतो की आज एक आदर्श तुम्हाला बरेचसे खेळाडू मानत असतात, त्यामुळेच पंचांसमोर सुद्धा आपला आदर्श हा दिसायलाच पाहिजे. अनेक स्पर्धांमध्ये आपण बघतोय पंचांना. हो आडव्या बॅटचा वापर केलाय. क्विक शॉट सिलेक्शन केलं जातं. 4 धावांचं कलेक्शन. मिळतील धावा 4. BPL चौकार. स्कोर इज 19. 2 गडी बाद धावा लागल्या जातात 19. 1.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या 19 धाबा. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आज जबरदस्त गर्दी आहे या आमच्या लाडक्या प्रेक्षकांची. चांगला प्रतिसाद मिळतोय यूट्यूब वाहिनीद्वारे. DBN लाईव्हने जे काही अधिकार घेतले त्या स्पर्धेचे प्रेक्षकपणाचे ते आपण बघितलं. दोन्ही मैदानावर मॅचेस सुरू आहेत. कोळवट टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाचा पावित्र्य चुकीचा वाटलाय. बॅटर या खेळपट्टीवर पूर्ण करतायत 2 धाबा. धावसंख्या 21. 2 गडी बाद. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21 धाबा ही धावसंख्या शुभा कॅपिटल्स टीमची पाहायला मिळतोय. शुभा कॅपिटल्स टीम मध्ये सुद्धा चांगले पाठीराखे आहेत. आज प्रत्येक संघांमध्ये आपण बघितलं तर खेळाडूंपेक्षा त्यांच्या समर्थकांची संख्या ही जास्त दिसतोय. लेफ्ट आर्मचा मारा. चेंडू हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देतात आम्ही. विकेट पतन. विकेटचं पतन आणि याच बरोबर लागलाय हा तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या धाव पळकावर आहे ती 21 धाबा. 21 for 3. शिवबा कॅपिटल्स नीड 46 रन्स इन 19 बॉल. 19 मध्ये जर आपण बघितलं
19 मध्ये त्यांना 46 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर आता कोण गेलाय त्याची चर्चा करूया. संकल्प पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. 19 मध्ये 46 करायच्या आहेत. मेहनत करावी लागेल, हुकूमत गाजवावी लागेल. अक्षय बाद झाल्यानंतर आता नवीन बॅटरवर ती रिस्पॉन्सिबिलिटी. संकल्प पाटील हा खेळाडू नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनीत तयार, त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळताना बॅटरला आपण पाहिलं. शतरक्षक मिड ऑफचा चुकलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. वेगाने जाईल काय? 2 धावा होत आहेत पूर्ण. तिसऱ्या धाबे करता दोन्ही बॅटरने सामर्थ्य दाखवलंय आणि या 3 धावा ते पूर्ण करतायत. धावसंख्या 3 ने पुढे जाताना दिसतंय आपल्याला. स्कोर मूव्स ऑन. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावपळक बघतोय. 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजे 43 धावा. मैदान क्रमांक 2 वर सुद्धा चांगला मॅच पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये 3 गडी बाद 24 धावा. 18 चेंडू शिल्लक. 18 मध्ये 46 ची आवश्यकता. चला झटपट लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि त्या पद्धतीनेच बॅटर सुद्धा आपापल्या जागेवर जातील. चर्चा होते. विनीत चौधरी चर्चा करतायत. याच्यासोबत ही चर्चा केली जाते. एक अनुभव त्याच्या पाठीशी सुद्धा आहे. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. प्रत्येक खेळाडूकडे हा अनुभव असायला पाहिजे आणि तो अनुभव इथे दाखवतील काय. मॅच सुरू करा. जास्त वेळ त्या ठिकाणी घेऊ नका या खेळपट्टीवर. आज आपण पुन्हा आभार मानूया आपल्या संघ मालकांचं, ज्यांनी या BPL करता चांगलं सहकार्य केलं आहे. आर्यन नाईट रायडर्स टीमचे संघ मालक कुमार आर्यन कल्पेश पाटील यांचा सुद्धा मनापासून आभार असतील. आराध्य टायटन्स टीमचे संघ मालक संकेत राऊत यांचा सुद्धा मनापासून आभार. हृदन सनराईज टीमचे स्वप्नील राऊत यांचा सुद्धा मनापासून आभार. NT वॉरियर्स टीमचे संघ मालक यशोधन ठाकूर यांचा सुद्धा आभार असतील. PVR इंडियन्स प्रणितजी राऊत यांचा सुद्धा चांगला सहयोग लाभलाय आणि त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. आणखीन आपण जर बघितलं तर अर्थातच प्रभात सुपर किंग्स मितेश पाटील यांच्या योगदान सुद्धा चांगलं लाभलं या स्पर्धेसाठी. त्यांचा आभार. रुची चॅलेंजर प्रमोद चौधरी सरांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलंय. रुद्रा रॉयल्स ह्या संघाच्या संघ मालक म्हणून हार्दिका जितेश मुकणे पाटील यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. RTG किंग्स संघाचे संघ मालक म्हणून प्रसाद राऊत व शैलेश ठाकूर सरांचा आपण आभार मानूया. शुभा कॅपिटल्स अमित राऊत सरांचा संघ आहे, त्यांचा सुद्धा आभार असतील. ठाकूर लायन्स कमलेश ठाकूर सरांचा आभार. विराज सुपर जायंट जयेश म्हात्रे सरांचा आपण आभार मानूया. आणि ज्या दानशूर व्यक्तीने जे काही सहकार्य केलं त्या सर्वांचंच आम्ही आभार मानतोय. मॅचकडे आपण वळूया. जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी खर्च होतोय या मॅच मध्ये, तशी माहिती आम्हाला आमच्यापर्यंत मिळतोय. धावसंख्या झाली आहे ती 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 43 धावांची गरज आहे. 18 मध्ये 43 बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. दीपक कोतवाल सरांचा तो इशारा आलाय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये प्रत्यय याचं हे षटक असेल. राहुल मात्रे गोलंदाजी मार्गावर आलाय आणि स्ट्राईक इन कडे जर आपण फलंदाज बघितला तर संकल्प पाटील आहे. वरद राऊत आणि संकल्प पाटील हे दोन खेळाडू. 18 मध्ये 43 ची आवश्यकता. ती आवश्यकता पूर्ण केली जाईल काय?
शंका अशंक्याचा खेळ म्हणजेच क्रिकेट. ओ बॅटचा हलकासा जणू काही स्पर्श झालाय की काय. एक धाव पळून पूर्ण केली. एका धावेनिशी स्ट्राईक रोटेट होतोय आणि आता वरद स्ट्राईक इन कडे गेलाय. संकल्प पाटील याच्याकडून मोठी आशा असेल. गोलंदाजीमध्ये तितका प्रभाव त्याचा दिसला नव्हता. फलंदाजीमध्ये तो प्रभाव दाखविल काय. 3 गडी बाद, धावसंख्या 25, 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 42 धावा पाहिजेत. वॉट बॉल चांगला बॉल होता. बॅटचा रडार मध्ये आला नाही, परंतु लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. तो काही थांबत नाही. नशिबाचा आलाय चौकार. वेलकम बाउंड्री. 4 धावा मिळत आहेत या चौकाराच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. शुभा कॅपिटल्स टीमला अजूनही लढावं लागेल. जसं ठाकूर लॉयन्स टीम लढताना दिसतंय. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 66 धावा बनवल्यात. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 29 धावा झाल्यात शुभा कॅपिटल्स टीमच्या आणि त्यांचे 3 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू जातो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एकच धाव या वेळेला प्रति चेंडू उचलतायत आणि आपल्या गोलंदाजी मार्गावर असलेल्या मित्राला तो चेंडू सुपूर्द करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा लागल्या जातात 3 गडी बाद 30. मॅच रंगतदार बनवण्याकरता विकेट्स घ्यावे लागतील. ते विकेट्स मिळतील का या षटकात. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू निघतोय. व्हाईट बॉलचा इशारा दीपक कोतवाल सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाते. एकतर बँक बॅलन्स जरी जास्त असला तरी त्याचा वापर कसा आणि कुठे करावा हे ठाऊक असलं पाहिजे. इथे धावसंख्या 67 बनवायची आहे, परंतु एक धावेला महत्व आहे हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. सरळ बॅटने मोठा फटका खेळलाय. हाय 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 टाटा बाय बाय सिक्सर. या 6 धावा मिळतोय. 6 धाव्यांची पडली भर आणि धावसंख्या 3 गडी बाद 37. चांगले उंच फटके या चेंडूवर खेळले जातात. 37 धावा. 37 इज द स्कोर. जिंकण्याकरता इक्वेशन आणि सिच्युएशन आपण जाणून घेऊया. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 14 मध्ये पाहिजे 30. विनीत ब्रो या ठिकाणी तुम्ही बघू शकतायत काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 45 क्रमांकाची जर्सी त्यांची. आय थिंक रोहित शर्माचे ते फॅन असतील. मुंबईचा राजा म्हणून रोहित शर्मा याच्या नावाचा उल्लेख आपण नेहमीच करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या या चेंडूला स्मॅश केलं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. कडक मिळतील धावा 4. चौकार. स्कोर मूव्स ऑन 41. 3 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 41. आता अजून जर बघितलं आपण तर 26 धावा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. धावसंख्या झाली आहे 41. 3 गडी बाद 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज राहुल म्हात्रे तयार. या षटकातील त्याचा शेवटचा बॉल असेल. शॉर्ट बॉल. पुन्हा आडव्या बॅटचाच वापर केलाय. चांगला चोप दिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. संकल्प ह्या चेंडूनिशी या एका धावेनिशी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय की काय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागली आहे ती 42 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 25 धावा पाहिजेत शुभा कॅपिटल्सच्या टीमला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. आता काय रणनीती असेल, काय अप्रोच असेल 12 मध्ये 25 धावा रोखण्याकरता फिल्डिंग करणाऱ्या ठाकूर लॉयन्स टीमचा. ठाकूर लॉयन्स टीम संघाद्वारे पुन्हा एकदा ब्रो
ह्या गोलंदाजी मार्गावर आलेत. विनीत चौधरी चेंडूच्या हाताळणी करतील आणि समोर उजव्या हाताचे बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गावर विनीत चौधरी, स्ट्राइकिंग कडे बॅटर आहे संकल्प पाटील. संकल्प यांनी केलंय संकल्प आणि चेंडूला पाठवून दिलं. अथोडक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, ना इक्का दुक्का, सीधा 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 छक्का. धाव संख्या 48. 67 धाव संख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्या जातात 3 गडी बाद 48 48. ओहो, आडव्या बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन च्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. शतरक्षक फंबल झाले तरी सुद्धा एकच धाव मिळाली उजव्या हाताच्या बॅटरला. एका धाब्यानिशी धाव संख्या पोहोचली 3 गडी बाद 49 धाबा. आता स्ट्राईक इन कडे वरद या खेळाडूला तुम्ही बघणार आहात. 22 धाबा 7 चेंडूंमध्ये संकल्प पाटीलने बनवलेत. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडूला पाठवून दिला मिड विकेट रिजन मध्ये, डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. शानदार दिमागदार चौकार. धाव संख्या 3 गडी बाद 53. आता स्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया. अजून जर आपण बघितलं तर 14 धावांची आवश्यकता शुभा कॅपिटल्स टीमला. जसे फटकेबाजी झाली तसेच लगेच त्यांच्या सपोर्टर्स पुढे गेलेत आणि याआधी धावा येत नव्हतं त्यावेळेस त्यांचे सपोर्टर शांत होते. बघा, टेनिस क्रिकेटमध्ये हीच तर खरी मजा असते. आता जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल ब्रोचा. फुलपिच बॉल होता. मिड ऑफ मध्ये चेंडूला खेळून काढलं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळाली. दोन्ही बॅटरने आता खरपूस समाचार घेतलाय. गोलंदाज विनीत चौधरीचा. चेंडू 2 धावा, एका धाव्याची धाव संख्या 3 गडी बाद 54. आता धावा किती पाहिजे त्याची चर्चा आपण करूया. फुल टॉस बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये. शतरक्षक लॉंग ऑन रिजन मध्ये चुकले गेलेत आणि फायदा उचलला बॅटरने. 1 धाव पूर्ण होतोय. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3 गडी बाद 55. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये वाहतो वारा. काय बनतील या धावा 12? फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळाली आणि एका धाब्यानिशी षटकाची सुद्धा समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये 3 गडी बाद 56 धावा धावपळकावर लागलेत. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 11 धावा बनवल्या जातील काय? 11 धावा रोखल्या जातील काय? शंका आशंकाचा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. याचं उत्तर शोधण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा. क्या बात है. ऊर्जा प्रदान करणारे गीत वाजलं जात आहे. 6 चेंडू आणि 11 धाब्याची गरज आहे. जय जय महाराष्ट्र माझा. राजा बडे लिखित हे गीत आपण बघतोय. राजा बडे यांनी लिहिलेलं, श्रीनिवास सळे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शाहीर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजामध्ये गायलेलं हे महाराष्ट्राचं गौरव गीत आज महाराष्ट्राचं राज्यगीत बनलंय आणि ते या ठिकाणी वाचताना आपल्याला दिसून येतोय. वेळेचं बंधन असल्यामुळेच योग्य त्या वेळेनुसार तुमची ती वाटचाल व्हायला पाहिजे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धाबा लागले जातात. 3 गडी बाद 56. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 11 धाबेची आवश्यकता. 6 मध्ये पाहिजेत 11. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज कोण आलाय?
कौस्तुभ या गोलंदाजाला गोलंदाजी करण्याची जबाबदारी दिली जाते. शुभा कॅपिटल संघ या 11 धावा बनवेल काय की ठाकूर लॉयन्स संघ त्यांना रोकेल. चांगल्या जर्सीज प्रत्येक टीमच्या पाहायला मिळतोय आणि निळा रंग म्हटलं तर खऱ्या अर्थाने भयापासून मुक्त करणारा हा रंग आहे. हवाई सफर ज्यावेळेस तुम्ही करताना विमानामध्ये जर सफर करत असाल तर अर्थातच त्या विमानामध्ये सुद्धा शीटचा रंग हा निळा असतो. त्याचं कारण म्हणजे भयापासून मुक्ती मिळतोय. शॉर्ट बॉल पूल करायचा होता परंतु बॅटरलाच गुल व्हावं लागेल. विकेटचं झालंय पतन. चौथा धक्का. 4 गडी बाद. धाव संख्या 56. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे. 5 मध्ये पाहिजेत 11. स्वराज्याचा तोरण बांधिले शिवबन राजन. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. चांगलं बॅटिंग बॅटरने केलंय. आता इथे काय स्थिती आहे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत त्या 11 धावा. 5 मध्ये 11 धावा. रंगरंगोटी करावीच लागेल. धाव पळक वाढवावाच लागेल आणि त्याकरता हे प्रयत्न या मैदानावर सुरू आहेत बॅटिंग करणाऱ्या शुभा कॅपिटल्स टीमचे. दुसऱ्या बाजूला ठाकूर लायन्स टीमला सुद्धा चांगला दमखम दाखवावा लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन. यश नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 5 मध्ये पाहिजेत 11 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं आणि इथे झेल टिपलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के दिलेत कौस्तुभ या गोलंदाजाने. कौस्तुभ आता आलाय रंगात आणि समोरच्या टीमला पाडलाय भंगात. विकेट डाऊन. गॉन. यश आलं त्याला काही यश मिळालं नाही. आता भाग्येश गेलाय. काय त्याचं भाग्य या ठिकाणी उजळेल का. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजेत 11 धावा. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. कारण हा रोजचा तोच वाटणारा रियालिटी शोही नाही. म्हणूनच आयुष्य हे मन भरून जगा. मन मारून जगू नका. इथला प्रवास आपला कधी संपेल हे काय सांगता येत नाही आणि लाईफ हा चित्रपट पुन्हा येणार नाही. धावसंख्या धावपळकावर 1 ने आता पुढे सरकते. धाबा लागले जात आहेत त्या 5 गडी बाद 57 धाबा. जिंकण्याकरता बरोबर 10 धाबांची आवश्यकता आहे. उरलेल्या 3 चेंडूंमध्ये 3 चेंडू 10 धाबा. 10 धाबा 3 चेंडूंमध्ये. पलटवार केलाय ठाकूर लॉयन्स टीमने. गोलंदाज कौस्तुभ या गोलंदाजावर जो विश्वास दर्शवलाय विश्वासाला पात्र अशी गोलंदाजी. पुढे येऊन स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळला जातोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये आता चेंडू वळतोय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय. 2 धाबा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 59. 5 गडी बाद 59 धाबा. 4.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज आहे. 2 चेंडूंमध्ये पाहिजेत 8. कोणता संघ लावेल कोणत्या संघाची वाट ती वाट आम्ही सुद्धा बघतोय. 2 मध्ये पाहिजेत 8. स्ट्राईक इनकडे बॅटर जर आपण बघितलं तर संकल्प पाटील ही इज प्लेइंग ऑन 25. पुढे येऊन खेळून काढला जातो या चेंडूला. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव संकल्प पूर्ण करेल काय. थ्रो ॲक्युरेट नव्हता. फायदा संकल्पने उचललाय. 2 धाब्यानिशी धाव संख्या बनली आता 61 धाबा. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये पाहिजे 6. हा मॅच तुम्ही पुन्हा पहा. 1 चेंडू 6 धाबा. मॅच कुणीही जिंको. कुणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. शुभा कॅपिटलचे सध्या
जे समर्थक आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागलेत, त्यांचे खेळाडू अगदी जवळ गेलेत. 1 मध्ये पाहिजे 6 धाबा. वॉट मॅच. 1 मध्ये पाहिजे 6 आणि हा षटकार तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. शिवबा कॅपिटल्स, शिवबा लढलाय आणि म्हणूनच हा मॅच त्यांनी जिंकलाय. अरे बघा, माराल त्याला. धूम तक्का कतक्का धूम तक्का कतक्का. मितेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्सुकता आहे त्यांना मॅन ऑफ द मॅच कोण आहे ते. तुम्हीच सांगाल काय मॅन ऑफ द मॅच कोण वाटतं तुम्हाला? इथलं तर कुठे आहे संकल्प? वेल प्लेड, वेल प्लेड. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देतील मॅन ऑफ द मॅच कोण असेल. एक बॉल 6 धाबांची गरज असताना संकल्प अतिशय चांगलं बॅटिंग केले. सो संकल्प इज द मॅन ऑफ द मॅच.